नमस्कार, मी आकाश जाधव. आता सध्याला ग्रॅज्युएशनच्या परीक्षा काहींच्या संपलेल्या आहेत, काही लोकांच्या संपत आलेल्या आहेत. जसं की BA, BSc, BComच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड इयरची एक्झाम ऑलमोस्ट प्रत्येक विद्यापीठाच्या संपत आलेल्या आहेत, संपलेल्या आहेत. आणि सोबत ॲग्रिकल्चरच्या परीक्षा आहेत त्या संपत आलेल्या आहेत. इंजिनिअरिंग थोडंसं लेट ह्या पद्धतीने चालतं. थोडंसं कोविडनंतर शेड्यूल डिस्टर्ब झाला होता, पण आता बऱ्यापैकी एका लेवलला येत आहे. तर ऑलमोस्ट BA, BSc, BCom आणि त्यानंतर ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याच्यानंतर सगळ्यात पुढचा प्रश्न येतो की आता ह्याच्यानंतर पुढे काय. आणि सगळ्यात चांगलं ऑप्शन जे त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते ऑप्शन उभं राहताना विद्यार्थी वेगवेगळ्या साधारणतः आपल्या टेस्ट लावतात. त्यापैकी पहिल्यांदा पगार जो की बँक एक्झाम सेंटरमध्ये क्लरिकलचा सध्याला ग्रॉस पगार ह्या 12व्या BPS ॲग्रीमेंटनंतर 55,000च्या आसपास आणि ऑफिसरचा कुठेतरी 1 लाखाच्या आसपास, 1 लाखाच्या वरती हा ग्रॉस पगार चालला आहे. त्याच्याशिवाय जॉबची सेफ्टी अँड सिक्युरिटी, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला असं दिसतंय की जॉब्सची सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, तर तो सुद्धा इथे जो आहे तो बिईंग अ PSU पब्लिक सेक्टर बँकेचा जॉब जो आहे तो असल्यामुळं विद्यार्थी ह्या जॉब्सकडे वळतात. बँकेच्या एक्झाममध्ये असलेली ट्रान्सपरन्सी, ज्या स्पीड आणि स्पीडने या परीक्षा कंडक्ट केल्या जातात, ते निकाल लावल्या जातात, हे सगळं पाहता विद्यार्थ्यांची पहिली पसंती जी आहे ती बँक एक्झाम पडते. तर अशा परीक्षांची तयारीसाठी आपली एक नवीन बॅच 21 मेला स्टार्ट होती. त्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी कव्हर करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी आधीपासून तयारी करतायत त्यांनी याची माहिती नवीन विद्यार्थ्यांपर्यंत जी ती पोहोचवायची आहे. ही बॅच तुम्हाला प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशा तिन्ही घटकांना काम करेल. महत्त्वाचं म्हणजे आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती छत्रपती संभाजीनगर इथं असणार आहे आणि बॅचचा वेळ सकाळी 7 ते 12 असणार आहे. डेमो लेक्चर पहिला आठवडा विद्यार्थी डेमो लेक्चर अटेंड करू शकता, सो दॅट फॅकल्टीची टेस्टिंग त्या निमित्तानं होईल. आणि सेकंड वीकपासून आपण रेग्युलर बॅच जी आहे ती साधारणतः 4 महिने, हा एक्झाम 4 महिने म्हणाला आहे, बॅच 4.5-5 महिन्यापर्यंत पुढे पुश होते. रिझन परीक्षा, अभ्यास, सिलेबस, डिफिकल्टी लेवल सगळं वाढलेलं असल्यामुळं सध्याला हळूहळू बॅचचा वेळ 3 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंत आला होता, पण आता तो 4 महिन्यापासून 5-5 महिन्यापर्यंत चाललेला आहे. पण टेंटेटिव्हली आपण सांगत असताना 4 महिने सांगतो, जो वेळेच्या हिशोबानं 4.5-5 महिन्यापर्यंत आपण घेऊन जातो. तर ही बॅच आपली 21 मेला स्टार्ट होती आहे. सगळ्यात महत्त्वाचं बॅचमध्ये जेवढे काही एज्युकेटर्स आहेत हे महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सुद्धा विद्यार्थी वर्गाला सुद्धा सांगतो की तुम्ही क्वांटच्या फॅकल्टीसोबत इतर क्वांटची फॅकल्टी, रिझनिंगसोबत रिझनिंग, इंग्लिशसोबत इंग्लिश, GA सोबत GA, ॲग्रिकल्चरसोबत ॲग्रिकल्चर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूसोबत इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या पॅरामीटर्स जर तुम्ही तुलना संकल्प एज्युकेशनची महाराष्ट्रातल्या कोणत्याही इतर इन्स्टिट्यूटच्या टीमसोबत केली तर मी एकदम कॉन्फिडेंटली सांगतो की संकल्प एज्युकेशनची टीम त्या ठिकाणी बाकी टीमपेक्षा कितीतरी पटीने पुढे असणार आहे. आपल्याला साधारणतः या तुमच्या आयटनरीमध्ये काय काय अवेलेबल असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना तो ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, तो ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना हा मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी AC अभ्यासिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती संकल्प एज्युकेशनकडून प्रोव्हाइड केली जाते. मला वाटत नाही की संभाजीनगरमधील इतर कोणती इन्स्टिट्यूट ही फ्री अभ्यासिका विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतो. विद्यार्थ्यांसाठी ग्रुप ॲक्टिव्हिटी आहेत, इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या बॅचेस आहेत, डाऊट कलिंग डेली आहे, त्यानंतर काउन्सिलिंगला डेली मी बसत असतो, एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल, वीकली ॲग्रिकल्चरच्या मुलांचे टेस्ट, ऑनलाईन टेस्टचा पार्ट आहे, डेली काउन्सिलिंग आहे. हा सगळा पार्ट साधारणतः याच्यामध्ये कव्हर केला जातो. क्वांटचा पार्ट मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर त्याबद्दल लुक आफ्टर करतील. रिझनिंगचा जो पार्ट आहे तो अमोल पाटील सर, इंग्लिशचा पार्ट क्षितिज भालेराव सर, GAचा पार्ट आतिश शिंदे सर आणि सोबत निखिल डांगे सर, इंटरव्ह्यूचा पार्ट जो तो निखिल सर, प्रशांत सर जो आहे तो ॲग्रिकल्चरचा पार्ट पाहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या एक्झाममध्ये नेहमी अकाउंटन्सीच्या परीक्षा वाढतात. पहिल्यांदा महावितरणची आणि त्यानंतर महाजेनकोची परीक्षा अकाउंटन्सीची आलेली आहेत. तर समीर देशमुख सर आपल्याकडे अजून एक फुल टाईम फॅकल्टी आहे. तर जनरल ॲप्टिट्यूडसोबत आपल्याकडे ॲग्रिकल्चर आणि अकाउंटन्सी हे दोन्हीसुद्धा विषय असणारी पुन्हा एकदा एकमेव संस्था संकल्प एज्युकेशन आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात निकालांबद्दल. तर महाराष्ट्रातील संकल्प एज्युकेशन ही पायनर इन्स्टिट्यूट आहे. मागच्या 10 वर्षामध्ये
हे संकल्पचे कॉम्पिटंटसुद्धा ॲक्सेप्ट करतील की संकल्प एज्युकेशन येण्याच्या आधी आणि बँकिंग आणि संकल्प एज्युकेशन आल्याच्या नंतर बँकिंग ह्या दोघांमध्ये एक्झॅक्ट हा खूप मोठा फरक आहे. मी आधीपासून माझ्या आधीच्या व्हिडिओत पण सांगतो की ज्या वेळेला आपण बँक एक्झामचा इतिहास लिहायला गेलं तर निश्चित त्याचे हे 2 तुकडे करावे लागतील की संकल्प एज्युकेशनच्या आधी आणि नंतर, कारण की त्याच्यानंतर महाराष्ट्राचा टक्का जो आहे तो भारताच्या निकालामध्ये वाढलेला आहे. साधारणतः आपण यावर्षी संकल्पचं 11वं वर्ष कंप्लीट करू. 11,000 प्लस बँकर्स आपल्या संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून घडले गेलेले आहेत. त्यापैकी 2,500 प्लस ॲग्री फील्ड ऑफिसर, 6,000 प्लस क्लरिकल आणि 2,500 प्लस प्रोबेशनरी ऑफिसर या पद्धतीने आहे. याच्यामध्ये जर का आपण प्रायव्हेट बँकेचे निकाल ॲड केले तर हा आकडा अजून जास्त पुढे जाऊ शकतो. थोडं पुढे या. हे साधारणतः प्रत्येक बँक वाईज सध्या लेटेस्ट ज्या एक्झाम झालेत त्या एक्झामचे निकाल आहेत. आपण ऑफलाईन बॅचबद्दल माहिती घेणार आहोत. तर ऑफलाईनच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण बघूयात. सध्याला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे ते सिटीच्या सेंटर एरियामध्ये अर्थात पैठण गेट इथं आहे. पैठण गेट इथेच या असलेल्या कॅम्पसपासून एक 100-200 मीटरवर आपलं एक नवीन कॅम्पससुद्धा येतं आहे आणि मला असं वाटतं ते महाराष्ट्रातील सगळ्यात अद्ययावत असं कॅम्पस असणार आहे. जी संकल्प एज्युकेशनची इमारत असणार आहे ही इथून ते तिथपर्यंत शिफ्ट होण्यासाठी अजून एक 6 महिन्याचा वेळ लागेल. पण तेव्हापर्यंत आपण सध्याला आपल्या असलेल्याच या 2016 पासूनचा कॅम्पस आपला आहे, ज्यामध्ये ही कॅम्पसची बिल्डिंग, पुढे हा काउन्सिलिंग एरिया विद्यार्थ्यांसाठीचा, हा एन्क्वायरीवाला पार्ट, तिथून पुढे आपण बघितलं तर ह्या क्लासरूम, डिजिटल क्लासरूम्स आहेत दोन्हीसुद्धा. त्याच्या पुढे ही क्लासच्या वरती लगेच विद्यार्थिनींची अर्थात गर्ल्सची अभ्यासिका. तिथून पुढे आपण जर बघितलं बॉईजची अभ्यासिका जे आहेत ते क्लासपासून एक 200 मीटर दूर त्या ठिकाणी ती कोविडवाली अभ्यासिका आहे. गर्ल्स प्लस बॉईज यूज करू शकतात. पण क्लासच्या वरती मुलींसाठी 70च्या कॅपॅसिटीची आणि क्लासपासून जवळच 120 विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीची अभ्यासिका उपलब्ध आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला अभ्यासिकेसाठी वेगळा कसलाही चार्ज लागणार नाही, तो ऑफलाईनच्या फीसमध्येच होईल. ऑफलाईनची बॅच बेसिकपासून होईल का तर बिलकुल ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनपासून होईल. डेमो लेक्चर करता येतील का तर उत्तर आहे हो, डेमो लेक्चर करता येतील. सर आम्हाला जर बॅचला येण्यासाठी 21 मे ऐवजी 22, 23, 24, 25, 26चा वेळ झाला तर कसं, तर सुरुवातीचा पाठ हा सगळ्यात महत्त्वाचा मी सांगेल, प्रयत्न करा की पहिल्यापासून अटेंड करायचा. पण जरी तुम्ही 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस लेट झाला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सोल्युशन देत असतो इमिजिएट, तो झालेला पार्ट कव्हर करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून. तर त्यामुळं प्रयत्न करा की ज्या दिवशी बॅच स्टार्ट होते तुम्ही त्याच दिवशी येत आहेत. पण जर का 2-3 दिवस, 4 दिवस लेट झाला तर प्रॉब्लेम नाही आहे, तो वाला पार्ट आपण कव्हर करत असतो. त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करावी का ज्यांच्या अभ्यासामध्ये भरपूर मोठा गॅप पडलेला आहे, निश्चित अशांनी अटेंड करावी. ऑनलाईन विद्यार्थ्यांना जर ऑनलाईनचे, कारण की संकल्प आपल्या प्रथांवर भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांची इच्छा असते की यावं आणि ऑफलाईनमध्ये अटेंड करावं, तर त्यांची जर तशी इच्छा असेल तर निश्चित ऑनलाईनचे विद्यार्थीसुद्धा ऑफलाईनमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्यानंतरचा हा आता हायपोथेटिकल असा क्वेश्चन राहिलेला आहे की लॉकडाऊन सदृश परिस्थिती असेल तर त्यासाठी प्लॅन बी काय असेल. तर आपलं पहिल्यापासूनच ऑनलाईनचं सेटअप महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आहे. यूट्यूबचं लाखाच्या वर कुणाचं चॅनल नसताना आपलं 2,40,000 मेंबर असलेलं महाराष्ट्रातील IBPS एक्झामसाठीचं एकमेव चॅनल आहे. सोबत टेलिग्रामचं सुद्धा, कारण की बऱ्यापैकी आजचा क्राऊड जो आहे, आजचा विद्यार्थी जो आहे, एखाद्या इन्स्टिट्यूटचं सक्सेस जे आहे ते सोशल मीडियावर काउंट करतो. तर 2,40,000 यूट्यूब, 61,000 प्लस हे टेलिग्राम, त्याच्यानंतर तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक, ह्यातले सगळे सबस्क्रायबर किंवा फॉलोवर संकल्पचे IBPS एक्झाम कॅटेगरी ह्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट आहेत. त्यानंतर IBPS ॲग्रिकल्चरची फीस ह्याच फीसमध्ये होईल का तर निश्चित ह्याच फीसमध्ये, जी की आपली ऑफलाईनची 4 महिन्यासाठी 18,000 एका टप्प्यात आणि 2 टप्प्यात 19, आणि एका वर्षासाठी एका टप्प्यात 24 आणि 2 टप्प्यात 25 इन्क्लुडिंग GST ही फीस आहे. ह्यामध्येच तुमचं ॲग्रिकल्चर होईल. ह्यामध्येच तुमचं अकाउंटन्सीचा, जे लोक कॉमर्सची तयारी करत आहेत, अकाउंटन्सीसुद्धा ह्याच फीसमध्ये तयारी होणार आहे. त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूचा पार्टसुद्धा ह्यातच होणार आहे. आणि जरी तुमची बॅच 4 मंथ किंवा 1 इयर असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल तुमच्या तयारी दरम्यान 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी कधी येऊ, साधारणतः तो इंटरव्ह्यूचा पार्ट ह्यामध्येच कव्हर्ड असणार आहे. तर मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा ह्यामध्येच पार्ट तुमचा कव्हर होऊन जाईल. पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी असेल तर ऑफलाईन बॅच पुढची जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असणार आहे. आणि पुढची ऑनलाईन बॅच जी आहे ती 3 जूनला असणार आहे. बँकिंग प्राईम 6.0. ज्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत येणं शक्य नाही आहे अशांना
बँकिंग प्राईम 6.0 नावाची आपली बॅच आय प्रथम ॲपवर सध्या अवेलेबल आहे. ती 3 जूनपासून लाईव्ह होऊन जाईल. ह्यामध्ये तुमचा ॲग्रिकल्चरची डिस्कशनची ॲक्टिव्हिटी आपली होते, ओल्ड स्टुडंटची ॲक्टिव्हिटी होते. आता मी 21, 22 किंवा 23 तारखेपासून अंदाजे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा प्री आणि मेन्सच्या प्रॅक्टिससाठी डेली ऑफलाईन तुमच्या 7 ते 12 बॅचच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये मी स्टार्ट करतोय. अशा काही नवीन जुन्या मुलांसाठीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते दिवसभर चालू असतात. त्यामुळंच औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जे आहेत हे बँक एक्झामचं एक मोठं हब म्हणून समोर आलेलं आहे. आजूबाजूला हॉस्टेल, मेस आणि रीडिंगची सुविधा आहे का? तर आजूबाजूला तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात हॉस्टेल, मेस आणि रीडिंगची सुविधा दिसेल आणि बँक एक्झामचं एक प्रॉपर वातावरण दिसेल. जर काही प्रॉब्लेम आला तर हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, या कॉन्टॅक्टवर किंवा खाली तिकीट लाईनमध्ये सुद्धा दिलेत, तर त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची माहिती जी ती घेऊ शकता. हे सध्याच्या या वर्षी आलेल्या एक्झामचे 23-24चे निकाल आहेत IBPS POचे. त्याच्यानंतर IBPS POचेच आहेत अजून पण. IBPS PO नंतर IBPS क्लरिकलचे निकाल. त्यानंतर साधारणतः 1180+ आपले सिलेक्शन्स आहेत. IDBIच्या एक्झाममधले निकाल, ग्रामीण बँकेमधले निकाल, त्यातले काही निकाल हे न्यू इंडियामधले निकाल तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. एक 7 एप्रिलला आपण असाच एक मोठा इव्हेंट घेतला होता. तर 7 एप्रिलचे ह्या इव्हेंटमध्ये जे विद्यार्थी मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत, साधारणतः हा त्यांचा एक कॉमन फोटोग्राफ आहे. थोडंसं पुढे शिक्षक जे शिकवणार त्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह, इंटरव्ह्यू, त्यामध्ये मी अकाउंटन्सी पण ॲड करेल. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GAच्या फॅकल्टीबद्दल मी बोललो होतो, ॲग्रिकल्चर, इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या विषयाचे फॅकल्टी तुमच्यासमोर आहेत. सर, आम्हाला एक्झाम द्यायला शिकवतात, तर साधारणतः ह्या फॅकल्टीच्या स्वतःच्या परीक्षा निघालेल्या आहेत का? स्वतः ते कोणत्या एक्झाममध्ये पास आहेत का? तर त्यासाठी मी सांगू इच्छितो की इथं साधारणतः जेवढे फॅकल्टी तुम्हाला दिसत आहेत हे एकीकडे घ्या. आणि महाराष्ट्रात, मी संभाजीनगरमध्ये 1-2 इन्स्टिट्यूटचे म्हणत नाहीत, महाराष्ट्रातील इतर सगळ्या संस्था आणि त्या संस्थेत शिकवणारे सगळे लोक, महाराष्ट्रातील इतर संस्था ह्यांचे निकाल दुसरीकडे ठेवले तर तुम्हाला साधारणतः ह्या ज्या फॅकल्टी आहेत यांनी स्वतः एक्झाम क्रॅक केलेल्या फक्त संकल्प एकीकडे आणि महाराष्ट्रातील सगळ्या संस्था एकीकडे, हे निकाल यांच्या कमीत कमी तिपटीपेक्षा जास्त असतील. तर साधारणतः सांगण्याचा मुद्दा असा हाच आहे की फॅकल्टी एबल आहेत, जे स्वतः एक्झाम क्रॅक करू शकतात आणि नंतरच तुम्हाला शिकवतात. त्यामध्ये 1 बाय 1 मी आकाश जाधव माझं IBPS PO म्हणून 5 वेळेस, SBI PO म्हणून 2 वेळेस, त्यानंतर SSC CGLला ऑल इंडिया रँक माझा 50 होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये AO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि MBAच्या कॅटमध्ये माझं कन्सिस्टंटली 99% राहिलेलं आहे. असं सांगितल्यानंतर एका विद्यार्थ्यांनी सहज खाली एकदा यूट्यूबच्या व्हिडिओत कमेंट केली होती की तुम्ही खोटं पण बोलत असाल. त्यामुळे मागच्या वर्षी मी काय केलं होतं, 16 ऑगस्ट 9 + 13 22 ऑगस्टच्या आसपास 15 ते 22 ऑगस्ट 2023 मी माझ्या सगळ्या निकालाची प्रत जी आहे ती टेलिग्रामवर टाकून दिली. तुम्हाला पाहायला मिळेल, यातले सगळे निकाल तुम्हाला त्यामध्ये सापडतील. पुढे अमित पाटील सर जे आहेत, हे सर जे आहेत ते मागच्या 8 वर्षापासून संकल्पला क्वांट हा विषय शिकवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे MBA CETच्या एक्झाममध्ये 99% आलेत. कॅटच्या क्वांट सेक्शनमध्ये, त्यानंतर बँक एक्झाममध्ये साधारणतः क्वांट ह्या सेक्शनमध्ये 35 आउट ऑफ 35 मार्क्स ते घेतात. अभिषेक गायके सर जो तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट हँडल करतात, त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 वेळेस PO म्हणून, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँकेमधून IBPS POतून, LIC इंडियामध्ये AO मधून, नॅशनल इन्शुरन्समध्ये AO मधून, RBIच्या एक्झाममध्ये त्यांचा रिझर्व्ह बँकेच्या एक्झाममध्ये ऑल इंडिया रँक 6 होता. SSCच्या CGL एक्झाममध्ये ते स्वतः ऑल इंडिया रँक 49 आहेत. त्यानंतर ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी ॲग्रिकल्चरच्या महाराष्ट्रातील नाही भारतातील एकमेव फॅकल्टी भारतामध्ये असे भरपूर आहेत ज्यांनी एखाद्या वेळेस IBPS AFOची एक्झाम क्रॅक केलेली आणि शिकवत आहेत, असे खूप आहेत. त्याच्यानंतर हा एकमेव असा फॅकल्टी ज्यांनी 2019, 2020, 2021 या तिन्ही वर्षी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू क्रॅक करून तिन्ही वेळेस बँकांमध्ये जॉब केलेले आहेत. पंजाब सिंध बँक, युनियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तुम्हाला त्याच्याहून अंदाज येईल की साधारणतः फॅकल्टीची लेवल काय आहे ते. सोबतच कॉर्पोरेटचा अजित सीड्स या कंपनीमध्ये त्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा आहे. तर प्रशांत सर तुमचा ॲग्रिकल्चरचा पार्ट पाहतील. अमोल पाटील सर जे ते रिझनिंगचा पार्ट तुमच्या ह्या बॅचचा कव्हर करणार आहेत. त्यांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे.
क्षितिज भालेराव सर, इंग्लिश सध्याचा जो पार्ट आहे तो सध्या कळीचा मुद्दा आहे. खूप वेळेस होत असं की इंग्लिशचा पार्ट हा लपवला जातो. तर इंग्लिशच्या पार्टमध्ये आपला क्षितिज भालेराव सर जे आहेत ह्यांचं बीटेक केमिकल आहे अहमदाबादमधून. तर साधारणतः 3 वर्षापासून ते शिकवतात आणि त्यांची ख्याती अशी आहे की ते लाईव्ह पैकीच्या पैकी मार्क इंग्लिशमध्ये घेऊन दाखवतात विद्यार्थ्यांना, तेही चॅलेंज करून. नॉट ओनली यूट्यूब, ते ऑफलाईन लेक्चरमध्ये सुद्धा हा पार्ट खूप लिलाया पार करतात. त्यांचे स्वतःचे IBPS क्लर्क एक्झाममध्ये 30पैकी 30, RBI असिस्टंटमध्ये 30पैकी 30, सेमी ग्रेड एमध्ये 25पैकी 25, SSC CGLला 50पैकी 50 अशा पद्धतीने मार्क आहेत. आणि सध्या जितक्या काही फॅकल्टी इंग्लिश विषयासाठी ऑफलाईनमध्ये कार्यरत आहेत त्यापैकी सर्वात बेस्ट फॅकल्टी क्षितिज भालेराव सर आहेत. मी पुन्हा रिपीट करतो, जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये सध्या फॅकल्टी वर्क करतात इंग्लिश या विषयासाठी, कारण की इंग्लिश हा खूप कळीचा मुद्दा आहे स्पेसिफिकली ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी, तर क्षितिज भालेराव सर ह्या सगळ्या ऑफलाईन फॅकल्टीमध्ये मला असं वाटतं अव्वल दर्जाच्या फॅकल्टी आहेत जे त्यांच्या विषयाला त्या पद्धतीने न्याय देऊ शकतात. थोडं पुढे या. अतिश शिंदे सर जे आहेत हे तुमचा GAचा पार्ट पाहतात आणि त्यांचं स्वतःचं सिलेक्शन IDBI बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ग्रामीण बँकेमध्ये क्लर्क म्हणून झालेलं आहे. थोडं पुढे बस याच पद्धतीनं मला एवढा पार्ट या व्हिडिओच्या निमित्तानं सांगायचं होता. बाकी तुम्हाला काहीही कसलेही डाऊट असतील तर खाली टिकट लाईनला नंबर चालू आहेत, त्याच्यावर माहिती तुम्ही घेऊ शकतात. जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला बँकिंग करायचं असेल, निश्चित 21 मेला सकाळी 7 वाजता आम्ही सगळेजण तुमची वाट पाहतोय. पण जर का तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये 3 जूनपासून जे ते आपल्या प्रथम ॲपवर येऊ शकतात. आणि ज्यांना ज्यांना ऑफलाईनमध्ये शक्य आहे, एक चांगलं वातावरण संभाजीनगरमध्ये इथे बँक एक्झामसाठी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही साधारणतः ती गोष्ट करू शकाल मला असं वाटतं. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 21 मेपासून ह्या बॅचला ॲडमिशन घ्यावं किंवा ह्या बॅचपासून आपल्या बँक एक्झामची तयारी स्टार्ट करावी अशी विनंती करून मी सध्याला माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.